नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा मार्ट या चॅनलमध्ये। चला तर मग आज बनवत आहोत चण्याची भाजी। त्याला आपण चण्याची उसळही म्हणू शकतो। त्याच्यासाठी मी रात्रभर चणे भिजत घातले होते आणि सकाळी कुकरला 2 शिट्ट्या मारून शिजवून घेतलेले। मध्यम आकाराचा एक छोटासा कांदा मी चिरून घेतलेला आहे। 2 चमचे तेल कढईत टाकून त्यामध्ये कांदा ब्राऊन होतपर्यंत परतून घेतलेला आहे। येथे मी टोमॅटो आणि लसूणची पेस्ट करून ठेवली होती, ती टाकलेली आहे। ही टोमॅटो आणि लसूणची जी पेस्ट केलेली आहे ती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची, म्हणजे भाजीला छान तरी येते। एकदा कांदा आणि टोमॅटोला तेल सुटायला लागले की त्याच्यामध्ये आपण घरगुती मसाला, हळद, मीठ, धना पावडर आणि गरम मसाला टाकून घेणार आहोत। भाजीला छान तेल सुटलेले आहे। येथे मी माझा घरगुती मसाला आणि गरम मसाला, हळद, मीठ टाकलेले आहे। थोडीशी जिरा पावडरही तुम्ही टाकू शकता। हे मिश्रण तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे। बघू शकताय तेल सुटलेलं आहे। तुम्हाला जर भाजी चपाती सोबत खायची असेल तर तुम्ही अशी ग्रेव्ही ठेवू शकता। याच्यामध्ये मी शिजवलेले चणे टाकलेले आहेत। चपाती बरोबर खाण्यासाठी फक्त ग्रेव्हीमधली भाजी तुम्ही खाऊ शकता, पण मी भाकरीसोबत बनवणार आहे। त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करणार आहे। भाजीला छानशी तरी आलेली आहे। बघू शकताय खूप छान कलर आलाय। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।